आयुष्यात तुमच्याकडे काही असो किंवा नसो, पण एक कर्णसारखा मित्र अवश्य बनवा. कारण सांगतो. वेलकम टू मायथॉलॉजी डिकोडेड. महाभारत युद्ध सुरू होण्याआधी जेव्हा श्रीकृष्ण शांतिदूत बनून जातात आणि दुर्योधन त्यांचा अपमान करतो, तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, आता युद्ध तर निश्चित होणार, आणि ते तिकडून निघून जातात. कर्ण तेव्हा त्यांच्या मागे धावत जातो आणि म्हणतो, माधव, माझ्या मित्राला माफ करा. श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात की ठीक आहे, पण मी तुला एक प्रस्ताव देतो की तू दुर्योधनाच्या साईडने युद्ध न करता आमच्या बाजूने युद्ध कर. पांडवांमध्ये सामील होऊन जा. कारण दुर्योधन तसं पण अधर्म करतोय. युधिष्ठिर स्वतः तुला राजा बनवेल, भीम तुझी सेवा करेल, आणि अर्जुन, जो कायम तुझा कॉम्पिटिटर होता, तो तुझा द्वारपाल बनून राहील. तेव्हा कर्ण हसतो आणि म्हणतो की माधव, जर तुम्ही मला इंद्राचं इंद्रासन पण ऑफर केलं ना, तरी मी नाही म्हणेल. कारण दुर्योधन माझ्यासाठी तेव्हा होता जेव्हा कोणीच नव्हतं, आणि मी त्याला वचन दिलं आहे की मी शेवटपर्यंत कायम तुझा मित्र बनून राहील. म्हणून मी बोललो की कर्णसारखा मित्र बनवा. दुर्योधनाकडे कर्णसारखा मित्र होता, म्हणून तो श्रीकृष्णांसोबत पण युद्ध करायला तयार झाला, कारण त्याला त्याच्या मित्रावर भरोसा होता. सो शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या त्या कर्णाला, जो कायम तुमच्या सोबत असतो आणि तुमची साथ देतो.